महाबोधी महाविहार बचाव समिती तर्फे कारंजा लाड जिल्हा वाशिमच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय कारंजा लाड येथे संपन्न दिनांक 6 मार्च 2025 रोजी कारंजा येथील बौद्ध धर्मीयांनी तसेच बहुजन समाजातील लोकांनी कारंजा लाड तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक जन्मभूमी बिहार येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार होत आहे आणि जोपर्यंत ब्राह्मणांच्या ताब्यातून बुद्ध विहार मिळणार नाही तोपर्यंत कारंजा लाड महाबोधी महाविहार समितीच्या वतीने कारंजा येथे धरणे आंदोलन केले असून न्याय मिळाल्यास व BTMC ऍक्ट रद्द झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर आंदोलन सक्रिय ठेवू असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले। तसेच त्यावेळी मुख्य संयोजक किशोरजी मानकर सर यांनी आपले विचार मांडले व पुढची आंदोलनची रूपरेषा काय असेल ते सांगितले। तसेच KV राऊत सर, PM भक्त सर, सूरज भाऊ गणराज, सुमेध भाऊ भक्त यांनी आपले विचार मांडले। सदर धरणे आंदोलनचे सूत्रसंचालन दीपक भाऊ खंडारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट पंकज सावळे यांनी केले। आंदोलनाला उपस्थित असलेले प्रमुख उपस्थिती किशोरजी मानकर, दीपक खंडारे वाघोळा, PM भक्त, तसेच KV राऊत, पंकज सावळे, सागर वासनिक, गजानन अंबदाबादकर, शंकर कटके, दादाराव भक्तसर, सुमेध भाऊ भक्त, सूरज भाऊ गणराज, समाधानजी पडघान साहेब, कुडवे साहेब कार्ली, सौ नितल रामटेके, संगीता हिवराळे, वंदना बेलखडे, मायाताई डेरे, वैशाली मेश्राम ठोंबरे ताई, वैशाली मेश्राम भक्त, सुमन वरघट, राजेभाऊ चव्हाण, मुकुंद खडसे, विलास राऊत, सूरज गणराज, सुमित भक्त, संजय खाडे, नितीन वानखडे, मनोज ठोंबरे, विष्णू गुळदे, समाधान अढाव, महादेवराव ठोंबरे, विलास डोंगरे, विनोद सावते, विनोद कोल्हे तसेच अनेक बहुजन समाजातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज।